म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते तसे आणि सामनाचे श्लोक सांगितले. म्हणजे सामना कसा करावा म्हणून सामनाचे श्लोक. आणि खरंच आहे की संजय, आपण, सुषमाताई, आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला. संयम, एकवचनी, एकपत्नी, आता तुम्ही म्हणाला, आणि ते खरंच आहे. ते काय वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचे. त्यांचा अनुयायी, श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे. पण मी बघत होतो, माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे, त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी, म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याचं काम नव्हतं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की ही जी माती आहे, ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, 2018 सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो, मी अयोध्येला चाललो, गेलो, हे अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार. आज मोदी अयोध्येला गेलेत, त्याच्या आधी नव्हते गेले. कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील, जसे आमचे फडणवीस गेले होते असं म्हणतात.